श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर श्री स्वामी समर्थ. दत्त जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून वर्षभर सेवा करून घेवो व त्याचं फळसुद्धा तुम्हाला भरभरून देवो. तर आज किती योग आला होता ताईंनो. तर आज काय योग, तर आज गुरुचरित्र पारायणाचे शेवटचा दिवस, म्हणजेच आज गुरुचरित्र पारायण वाचन संपलं आणि निर्विघ्न पार पडलं. तर ताईंनो, माझं तर गुरुचरित्र पारायण निर्विघ्न पार पडलं. आज दुसरं म्हणजे पौर्णिमा असल्यामुळं आज सत्यनारायण पूजा आज केंद्रामध्ये खूप सारा उत्सव, कारण आज दत्त जयंती. सुंदर असं केंद्रामध्ये डेकोरेशन केलेलं. तसंच मी आज प्रवास 3 वाजल्यापासून कामाला सुरुवात झालेली. मी ठरवलं होतं भलेही काही म्हणजे नवीन काम होऊ या न होऊ, पण माझ्या स्वामींचा अभिषेक हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झाला पाहिजे. तर हळदीने स्वामींचा व पाण्याने ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करून घेतला. छान असं ठरवलं होतं, आज कोणताही हार विकत आणायचा नाही, स्वतःच करायचा, स्वतःच व्यवस्थित महाराजांना हार करून घ्यायचा. छान सुंदर फोटो पुसून घेतला, महाराजांना गंध लावला, सुंदर असा हारसुद्धा मी स्वतः बनवला आणि महाराजांना घातला. आता राहिली होता फक्त मूर्तीचा अभिषेक, कारण ज्यावेळेस आपण दिवा लावतो पहाटे 4ला, छान सुंदर अशी रांगोळी काढतो आणि जी काय आपली घरात भव्य दिव्य पूजा होती, खरं ताईंनो सांगते, एवढी छान घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि मनाला एकदम असं शांत आणि असं वाटतं की घरात आता एखादा देव उतरला आहे. आणि तसं तर माझे महाराज कायमस्वरूपी माझ्या घरात व माझ्या मनात आणि माझ्या पाठीशी कायमस्वरूपी असतात. खूप चढ उतार आले जीवनात वर्षामध्ये. शेवटचा दिवस राहिले आता म्हणजे संपायला, जवळपास 20-25 दिवस. डिसेंबर संपला की 2026 चालू होणार. 2025मध्ये खूप चढ उतार आले. त्या चढ उतारामध्ये प्रत्येक वेळेस स्वामींनी हात दिला, प्रत्येक संकटातून वरती आणलं आणि ह्या वेळेस तर महाराजांनी खूपच माझी परीक्षा घेतली. म्हणजे तुम्हाला शेअर केलं मी पारायणाला बसण्यासाठी. कधी कधी काय होतं, महाराज अशी माणसाची परीक्षा घेतात आणि त्यात पास करतात. आणि तो पास करणं म्हणजे काय, तर आपलं कडून सेवा करून घेणं. तो खूप अडचणी आणतात सेवा करताना आणि त्या अडचणीवर मात करून सेवा केली की त्याचं फळ स्वामी देतात. तर ताईंनो, इथं छान असा महाराजांना सुंदर असा हार घालून घेतला, मुजरा केला. तर हा मुजरा आणि हार महाराजांची पूजा झालेली 4:30 वाजता. आता बाकी होता फक्त अभिषेक. तर अभिषेकसुद्धा करून घेतला. अभिषेक करण्यासाठी काय केलं ते पण सांगते. तर इथं मस्त मूर्ती मांडून घेतली आणि हळदीने अभिषेक करून घेतला. हळदी म्हणजे जे काय असेल पाणी ते टाकलं आणि सुंदर असा महाराजांचा अभिषेक केला. तर अभिषेक करताना काय झालं, म्हणजे आठवणीत नव्हतं माझ्या की पादुकावर पण मी थोडंसं म्हणजे पाणी हळदीचं टाकावं. नंतर लक्षात आलं माझ्या. पण चला जाऊ द्या, महाराजांचा अभिषेक केला मस्तपैकी. हिनात तर महाराजांना लावून घेतलं आणि शृंगार करायला चालू केला. तर मला असं खूप आवडतं महाराजांचा शृंगार करायला. आणि स्वामींची मूर्ती जी आहे ना, शृंगार केल्यावर एवढी सुंदर दिसते ताईंनो. आजची जी दत्त जयंती आहे, खूप जाग्यावर उत्सव होणार, खूप जाग्यावर लोक दर्शनाला जाणार. जे कोणी आपला गुरु मानतं, ज्या गुरु म्हणजे ज्यांना, कोणी गजानन महाराज, कोणी साईबाबा, कोणी श्री स्वामी समर्थ महाराज, कोणी, प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात. तर प्रत्येकजण आपल्या गुरुला भेटण्याची उत्सुकता असते दत्त जयंती, गुरुपौर्णिमेला. तर इथं दत्त जयंती असल्यामुळं मी काय केलं, तर आज कोणताच हार वगैरे काही विकत आणलं नाही. तर 5-6 फुलं आणले होते बाजारातून गुलाबाचे. त्याचे छान पाकळ्या काढल्या आणि त्या पाकळ्यातूनच स्वामींना हा छोटासा हार बनवला. सकाळी लवकर उठल्यामुळं हे सगळे व्यवस्थित सायस झाले. महाराजांची पूजासुद्धा माझ्या मनासारखी झाली. मनात कोणतीच खंत नाही आली. राहिलं आता फक्त वाचन करायचं आणि मुलाचा डब्बा करायचा. खूप म्हणजे आज थोडेफार कामं जास्त होतेच, त्यामुळे सकाळी लवकर उठलेली. आणि परत आज हा व्हिडिओ आला आहे, जवळपास उद्या सकाळी सकाळी तुम्हाला दत्त जयंतीचा दुपारचा व्हिडिओसुद्धा नक्की येईल. म्हणजे केंद्रामध्ये कशी साजरी केली, काय केली. आणि मला हेच नाही तर आज थोडंसं बाहेरसुद्धा जायचं होतं, तर काही कारणास्तव ते बाहेर जायचं असल्यामुळं मी हे सगळे कामं लवकर आवरले आणि म्हणलं आपल्या सेवेला विघ्न नको यायला. त्यामुळं काय केलं मी,
तर इथं पहा सुंदर अशी स्वामींची शृंगार झाला आहे आणि स्वामींची मूर्ती किती सुंदर आणि हसरी दिसत आहे. खरंच स्वामींची मूर्ती हसरी दिसती. हे पहा माझी श्रद्धा आहे म्हणून मला चेहरा हसरा दिसतो. आता ज्याच्या त्याच्या पाहण्याचा व ज्याच्या त्याच्या डोळ्याचा दृष्टिकोन. स्वामी मला हसताना इथं मूर्ती दिसली म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं. तर हा छोटा मोठा अनुभव तर दररोजच येत राहतो. आणि ताईंनो ही मूर्ती पहा तुम्ही. त्यानंतर मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवलं. आता इथं पहा, इथं कुठं मूर्ती हसते. पण ते कधी कधी काय असतं, तो फेटा घालत होते महाराजांना मी आणि तो फेटा घालत असताना 2-3 वेळा पडला. तर मग मला हसू आल्यामुळं स्वामींचा चेहरासुद्धा मला हसरा दिसला. तर उंबरठ्याला लेपन देणं गरजेचं. ज्यावेळेस उंबरठ्याला लेपन देते त्यावेळेस खरंच दारामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि बाहेर आल्याच्या नंतर असं वाटतं किती प्रसन्न आहे. आणि खरंच लक्ष्मीचा वास घरात राहतो उंबरठ्याला लेपन दिल्याच्या नंतर. तसंच आपल्या दारामध्ये घवघव अशी रांगोळीसुद्धा दररोज असली पाहिजे. तर इथं ज्या काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या उंबरठ्यावर ओल्या लेपनावर ठेवल्या की फिट्ट बसतात आणि प्रसन्नसुद्धा वाटतं. कारण ओल्या लेपनावरती रांगोळी वगैरे काढता येत नाही. तर ताईंनो चला आज दत्त जयंती म्हणल्यावर आज सेवा काय करायची? तर आज सेवा काय काय करायची होती? तर मी फक्त 11 माळी जप आणि स्वामीचरित्र पूर्ण वाचणार होते. स्वामीचरित्र पूर्ण 21 अध्याय आणि जे काय आपलं आज गुरुचरित्राचे राहिलेले अध्याय होते ते सुद्धा वाचन करायचे होते. तर मुलाचा डब्बा, रांगोळी हे सगळं दिवस उगाल्याच्या नंतर केलं. कारण खूप अंधारात बाहेर येता येत नाही. तर आता किती वाजले असतील? तर आता वाजलेले आहेत 6:30. 6:30 वाजता देवपूजा सगळी आवरून व्यवस्थित सगळं झालं होतं. तर फक्त आता रांगोळी राहिली होती. कारण उजाडल्याशिवाय बाहेर येता येत नाही. भीती वाटत आहे डायरेक्ट दरवाजा उघडायची. कारण सगळे झोपलेले असतात. कधी-कधी काय होतं दरवाजा उघडला तर कुत्रे असतात बाहेर आणि ते खूपच मोठ्या-मोठ्याने भोंकतात. असं वाटतं आपण तर झोपलो नाही, दुसऱ्यांना का आपल्यामुळं त्रास. त्यामुळं मी काही बाहेर येत नाही. तर आज उंबरठ्याचं लेपन दिल्याच्यानंतर दारात रांगोळीसुद्धा खूप छान डिझाईन मस्त काढून घेतली. तर ताईंनो आज केंद्रामध्ये जाण्याचा योग प्रत्येकाला येईल. कारण आज प्रत्येकाने आपल्या आपल्या म्हणजे आसपासच्या केंद्रात जावं, स्वामी सेवा करावी, प्रहरीची सेवा करावी. प्रहर सेवा का करायची? तर आपण ज्यावेळेस प्रहर सेवा करतो त्यावेळेस सगळ्या सप्ताहाचं पुण्य आपल्याला लागतं. तर माझ्याच्याने तर आणखी प्रहरीची सेवा झाली नाही. कारण तिथं सेवेकरी दादा खूप मोठ्या-मोठ्याने सांगतात की दरबारात जाऊ नका, दरबारात गर्दी करू नका. त्यामुळं असं वाटतं की त्यांच्या बोलण्याचं पालन नाही केलं तर पारायण करून काय उपयोग? कारण ते पण आपल्यासाठीच सांगतायत. दररोज महाराज तिथंच असतात ना, त्यावेळेस कुणीच जात नाही ताईंनो. आणि ज्यावेळेस सप्ताह असतो त्यावेळेस सगळे जागे होतात आणि सगळ्यांना प्रचंड दरबारात जाण्याची हवस असते आणि प्रत्येकाला असं वाटतं दरबारात जाऊनच दर्शन व्हावं. पण तेच का सप्ताह चालू असताना इतकी गर्दी करण्यापेक्षा तुम्ही दररोज महाराज तिथे आहेत ना, मग त्यावेळेस का बरं इतकी गर्दी करत नाहीत? त्यानंतर पहा इथं मस्त असं थोडं-थोडं उजाडायला चालू झालं होतं. असा प्रकाश सूर्यनारायणाचा येत होता. तर इथं आता माझं आवरून झालंय सगळे कामं. आता वाचन करायला जायचंच होतं. पण आधी डब्बा करायचा आहे मुलाचा. तर डब्यामध्ये काय बनवायचं होतं ते पण शेअर करते. तर डब्यामध्ये बनवायची होती तांदळाची भाजी आणि चपाती. चपाती आणि भाजी बनवून घेतली की मग दिवसभराचा ताण जातो. तर इथं पहा माझा चेहरा सकाळी लवकर उठले तरी पण छान असं तेज दिसतंय त्याच्यावरती. मात्र आता संध्याकाळी सुकून जाणार कारण सकाळी लवकर उठून काम आवरले की संध्याकाळी थकवा येतो. तर इथं कणिक भिजवून घेत आहे. फक्त मला आणि दीदीला आज होती दत्त जयंती. तर दत्त जयंती कशी धरली आम्ही? तर दत्त जयंती केंद्रात धरायची सांगितली होती एकादशीप्रमाणे. त्यामुळं साबुदाणाच खायचा होता सकाळी पण आणि संध्याकाळी पण. तर असं ठरवलं होतं मी आधी तर 12 वाजेपर्यंत निरंकार उपवास राहायचं आणि 12च्या नंतर सोडायची. पण चला केंद्रात जे काही सेवेकरी बाई आहेत त्यांनी सांगितलं होतं की दत्त जयंती ही आपल्याला एकादशीप्रमाणे धरायची आहे. त्यामुळं म्हणलं चला त्यांच्या आज्ञाचं पालन करणं किंवा माऊलींनी सांगितलं हे करणं भागच आहे. म्हणून मग दत्त जयंती आपली एकादशीसारखी धरली. तर इथं एका जणांना जरी उपवास नसला तरी पण स्वयंपाक करावाच लागतो. तर मग छान अशी भाजी-पोळी बनवून घेतली आणि सगळं सकाळी-सकाळी पटकन आवरलं. कारण वाचायला जाणंसुद्धा गरजेचं होतं. आज शेवटचा दिवस होता. एवढ्या वेळेस म्हणजे वेळेवर गेलो मग आजच्या दिवशी लेट का? तर अशी इच्छा होती 8च्या आरतीला जायची. एवढं लवकर उठूनसुद्धा 8च्या आरतीसुद्धा झाली नाही ताईंनो. त्यामुळं थोडी मनात खंत आली. मात्र 12:30ची आरती फिक्स केली
त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उद्या देईल मी. नक्की आपला उद्याचा व्हिडिओ दत्त जयंतीचा पहा. तर हे सकाळचं असं होतं माझं धावपळीचं रुटीन. तुम्हाला जर माझं हे धावपळीचं रुटीन आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. तर ताईंनो, इथं पहा मी तांदळाची भाजी करत आहे. तर ह्या भाजीला फक्त मीठ आणि तेलाचा वापर करते मी, बाकी काही टाकलं नाही. कारण याला कधी कधी कुट्टा आणि लसूणसुद्धा टाकतात, पण आज मी फक्त मीठ आणि तेल टाकूनच परतून घेतली आणि ही भाजी अशीच चांगली लागती. तर इथं सगळा पसारा आवरून घेतला, गॅस वाटासुद्धा पुसून घेतला. कारण काय होतं, कधी कधी किचनमध्ये जायचं म्हणलं तर किचन स्वच्छ असेल तरच तिथं जाऊन स्वयंपाक करण्याची इच्छा होती. किती बोर झालं तर किचन स्वच्छ असेल तरच स्वयंपाक करावा असं वाटतं. त्यामुळं लगेच आवरून घेतला, पोळ्या निवायला ठेवल्या आणि भाजी करून त्याच्यावर मस्त झाकण ठेवून दिलं. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.